काय कलेक्टर लाच विकून खाल्लीये का? मराठवाडा पुरा जिल्हाधिकारी नाच कामात. शेतकरी संकटात असताना कलेक्टरला नाच सुचतो कसा? सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली. 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा. सरकारला लावला सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 कोटींचा चुना. महाराष्ट्राचा मदत निधीसाठी केंद्राकडे कठोर पाठपुरावा. मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मदत वेगाने मिळवण्यासाठी प्रयत्न. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पुरी पडणार नाही. केंद्रानं सढळ हाताने मदत करावी. महायुतीचं अमित शहा यांना पत्र. जिल्हा परिषदेत नव्यानंच आरक्षण. सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल. जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली. सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही. न्यायालयाचं म्हणणं. सनातनावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार. सनातन संस्थेवरील किटाळ दूर. जपानला गेलेले उदय सामंत विरोधकांच्या निशाण्यावरून. दौऱ्यावरून परतल्यावर उदय सामंत छत्रपती संभाजीनगरला जाणार. पुरामुळे संभाजीनगरात औद्योगिक वसाहतीचं मोठं नुकसान. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू. आमदार उद्धव ठाकरेंचा इशारा. मराठवाड्याच्या पूर पाहणी दौऱ्यानंतर बोलले उद्धव ठाकरे. दिवसभर पायपीट झाल्यानं अजित पवारांची चिडचिड. जो काम करतो त्यालाच बोलतात. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यावर भडकले. ठाकरे गटाचे लोकासांगे ब्रह्मज्ञान. स्वतः कोरडे पाषाण. मदत वाटपावर फोटो लावण्याची टीका भोवली. कोकणात पूरग्रस्तांना मदत वाटताना लावले होते उद्धव ठाकरेंचे फोटो. शिवसेनेने समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा. या मदत पाकिटावर कुणाचे फोटो लावलेत? शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट सवाल. जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. अंकुश काकडे नावाच्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोनम वांगचुक यांनी आंदोलन गुंडाळलं. वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी. विनाकारण छळ होत असल्याची वांगचुक यांची तक्रार. कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण. कैद्यांना न्यायालयातून कारागृहात नेताना घडली घटना. 4 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल.